नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या बल्किंग सिरीजच्या 16व्या दिवसामध्ये. तर या 16व्या दिवसामध्ये आज आपण लेग्स प्लस शोल्डर ट्रेन करणार आहे आणि त्यासोबतच आपण आज बघणार आहे की बॅक पेन किंवा बाबा जिम करणाऱ्यांना किंवा इतरांना पण बॅक पेन का होतं. तर आज आपण सुरुवातच या प्रॉब्लेमने करणार आहे, या प्रॉब्लेमच्या सोल्युशनने करणार आहे की बॅक प्रॉब्लेमवर नेमकं काय सोल्युशन आहे. तर पहिल्यांदा आपण काउजेस म्हणजे कारणं जाणून घेऊ की नेमकं बॅक प्रॉब्लेम जिममध्ये तुम्हाला काय होतं. तर पहिलं कारण आहे डंबल उचलणं. आता समजा मित्रांनो हेवी डंबल आहे, तर हे डंबल उचलताना तुम्ही चुकी काय करता की असं बॅक पूर्ण गोल करून उचलतात. त्यावेळेस तुम्हाला कळत नसतं, पण त्यावेळेस बॅकचे जे लोअर बॅकचे मसल एंगेज होत असतात आणि त्यावेळेस ते मसल टिअर होण्याची शक्यता असते. त्यामुळे डंबल उचलताना किंवा कोणताही बार वगैरे उचलताना तुम्ही चुकी करता. त्यावेळेस तुम्हाला उचलायचं आहे कसं की लेगचा यूज करायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला उचलायचं आहे काय आणि या पद्धतीने ठेवायचे. त्यावेळेस तुमचं लोअर बॅक जास्त एंगेज होणार नाही आणि मसल टिअर होणार नाही. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे डेडलिफ्ट घेताना मित्रांनो तुम्ही चुकी काय करता की बॅक पूर्ण गोल. तर मित्रांनो तुम्हाला बॅक पूर्ण गोल नाही करायची, कारण ज्यावेळेस तुम्ही बॅक गोल करता त्यावेळेस तुमचा जो बॅक पूर्ण लोड बॅकवर येत असतो आणि त्यावेळेस बॅकचं प्रॉब्लेम होतात. त्यामुळे तुम्हाला त्यावेळी काय करायचे, शोल्डर अबडक्शन म्हणजे शोल्डर मागायचे, सरळ खाली मागायचे त्यावेळेस आणि हिप फ्लेक्शन करायचे आणि त्यावेळेस बार उचलायचा असा आणि त्यावेळेस तुमची वेट परफेक्ट होणार आहे आणि तुम्हाला लोअर बॅकचा प्रॉब्लेम नाही होणार. तर तिसरा मुद्दा मित्रांनो स्क्वॉट पोझिशनला काय होतं, हे घेतलं स्क्वॉट आणि स्क्वॉटला तुम्ही बसताय अशी बॅकचा गोल करता. त्यावेळेस तुम्ही बॅकचा गोल करता आणि त्यावेळेस तुम्हाला म्हणजे बॅकचा गोल न करता चेस्ट अप बॅक आर्च आणि पूर्ण बॉडी टाईट करून सरळ खाली जायचं आहे आणि सरळ वरती. यामुळे तुम्हाला बॅकचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं ह्या 3 एक्सरसाइज म्हणा किंवा डंबल उचलताना ठेवताना काळजी घ्यायची तुम्हाला मित्रांनो. यानंतर बघू आपण की यावर काय केलं पाहिजे, एक्सरसाइज कोणत्या केल्या पाहिजेत या मित्रांनो. तर मित्रांनो यासाठी आपण 3 एक्सरसाइज सांगणार आहे. तर त्यातली पहिली एक्सरसाइज आहे कॅट कॅमल किंवा काउ स्ट्रेच असं म्हणतात. पूर्ण तुम्हाला बॅकवरती आणि पूर्ण खाली आणि श्वास पण ज्यावेळेस तुम्ही बॅकवरती करता त्यावेळेस श्वास घ्यायचा आहे आणि त्यासोबत सोडायचा आहे. हा झाला पहिला स्ट्रेच. दुसरा स्ट्रेच आहे हात पूर्ण कोबरा स्ट्रेच. हात पूर्ण तुमच्या इथे पाहिजे चेस्टच्या खाली आणि कमरेच्या साईडला आणि पूर्ण तुम्हाला वरती स्ट्रेच करायचे, होल्ड करायचे 10 सेकंड आणि त्यानंतर पूर्ण खाली सोडायचे. हा झाला दुसरा स्ट्रेच. आणि तिसरा स्ट्रेच आहे हा असं पूर्ण मित्रांनो तुम्हाला 10 सेकंड होल्ड करायचे आणि असे 3 सेट घ्यायचे. तर ज्यांना मित्रांनो पूर्ण मणक्याचा म्हणजे सिरियस त्रास आहे त्यांनी हा स्ट्रेच नाही करायचा आहे. तुम्ही डॉक्टरांकडे जायचं आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. जर का तुम्ही जास्त दुखत असेल आणि त्यावेळेस हा स्ट्रेच केला तर अजून वाढेल. त्यामुळं तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यानुसारच करायचं आहे. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. थँक्यू. सुरुवातीला वॉर्मअप करून केली लेगला सुरुवात. लेगमध्ये सुरुवातीला घेतले स्क्वॉटचे 3 वॉर्मअप सेट आणि लंजेस. नंतर वेटेड स्क्वॉटला मित्रांनो 15-15च्या 2 प्लेट प्लस 20 kgचा बार असं 50 किलोच्या 50 रेप्स घेतल्या, कारण आपण FHT7 वर्कआउट करतो आहे. एकाच ह्याच्यामध्ये संपूर्ण FHT7चा 7 सेट करून टाकले. यानंतर 2 सेट घेतलेत, हे 50 काउंट केले. तर मित्रांनो तुम्ही कधी मसाला शॉक देणं गरजेचं आहे, तर तुम्ही ट्राय करू नका. केलं तरी कमी वेटने घ्या वेटेड स्क्वॉट. यानंतर मी घेतला वेटेड स्क्वॉट. याचे आपण हा 1 सेट आणि अजून 1 सेट केला, म्हणजे टोटल FHT7चा हा 7वा सेट. 7 सेट आपण पहिल्यांदाच घेतले. यानंतर सुरुवात केली लेग प्रेसला. लेग प्रेसचा पण सुपर सेट घेतला वाईड क्लोज. तुम्ही मित्रांनो इथं ट्राय करू शकता. वाईड आणि क्लोज अँगलने भरपूर चांगला प्रेस येतो. यानंतर सुरुवात केली लेग कर्लला. लेग कर्लचे पण ड्रॉप सेट घेतला. याचे टोटल 4 सेट घेतले आणि नंतर 12, 11, 10 असे टोटल एका पाठोपाठ एक ड्रॉप सेट घेतले आणि त्यानंतर लेग एक्सटेन्शन
लेग एक्सटेन्शन पण चौथा ड्रॉप सेट घेतला. 10, 8, 9 असं करत ड्रॉप सेट घेतला. तुम्ही मित्रांनो ट्राय करू शकता. जे इंटरमिडिएट किंवा ॲडव्हान्स आहेत त्यांनी बिगिनरने नाही करायचे, बिगिनरने बेसिकच घ्यायचे. यानंतर स्टँडिंग काफ रेजेस. यात मित्रांनो तुम्ही सुपर सेट केला तर तुमचे काफ अजून डेव्हलप होतील. जसं की हा वाईड झाल्यानंतर क्लोज आणि बेसिक तर तुम्हाला माहितीच आहे. यानंतर शोल्डरचं वॉर्मअप करून सुरुवात केली. शोल्डरच्या पहिल्या सेटला रोप फ्रंट रेजेस. हा सेट मित्रांनो अत्यंत हलक्या वेटने घ्यायचा आहे. फ्रंट डेल्टसाठी मित्रांनो हा बेस्ट सेट आहे, तुम्ही ट्राय करू शकता हा सेट. यानंतर क्रॉसओव्हर साईड रेजेस. याचे पण टोटल 4 सेट घेतले आणि यासोबत प्रत्येक सेटबरोबर सुपर सेट केला विथ डंबल. सुरुवातीला क्रॉसओव्हरने आणि यानंतर डंबलने 10 to 12 reps असे 4 सेट घेतले. हा FST7चा सेट कंप्लीट केला. 4 आणि 4 8 सेट घेतले थोडक्यात. यानंतर रिअल डेल्टसाठी हा सेट घेतला. याचा पण सुपर सेट केला. पहिल्यांदा 7ने आणि त्यानंतर 5ने. यानंतर श्रग्स परफॉर्म केले. श्रग्ससाठी मित्रांनो हा सेट बेस्ट आहे, ट्राय करा तुम्ही नक्कीच. वेट थोडं जास्त लावायचं आहे तुम्हाला. जे इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स आहे त्यांनी, बिगिनरने बेसिकच घ्यायचं आहे. यानंतर हा लास्ट पंप सेट. याने जो शोल्डरला शेवटचा पंप येतो तो मित्रांनो खतरनाक आहे. पहिल्यांदा हाफ हाफ तुम्हाला 10 घ्यायचे आहेत, नंतर फुल 10 आणि शेवटला जो पंप येतो तो खतरनाक आहे. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna